हद्दपार नगरसेवक काझीवर कारवाई, राजकीय क्षेत्रात खळबळ, कर्नाटकात नेऊन सोडले. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार असतानाही मिरजेत वावरत असताना राष्ट्रवादी अजित गटाचा नगरसेवक आझम काझी पवार यांच्या विरोधात शहर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. आझम काझी यास पकडून त्याची कर्नाटकात रवानगी करण्यात आली. आझम काझी या दरम्यान कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिरजेत प्रभाग 6 मधून राष्ट्रवादीतर्फे आझम काझी निवडून आला आहे. आझम काझी याच्यासह 8 जणांना पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार केला आहे. या कारवाईविरोधात आझम काझी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर 1 महिन्यासाठी त्याच्यावरील हद्दपारीच्या कारवाईस स्थगिती देण्यात आली. मात्र 1 महिन्याचा कालावधी संपल्यानंतरही तो मिरजेतच वावरत होता. शहर पोलीस ठाण्यातील हवालदार प्रवीण वाघमोडे यांनी मंगळवारी रात्री स्टेशन रोडवर आझम काझी यास पकडून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर काझी याची जिल्ह्याबाहेरील कर्नाटकातील कुडची येथे रवानगी करण्यात आली. सुमारे 1 वर्षापूर्वी मिरजेत स्टेशन रोड परिसरात व्यावसायिक वादातून अफगाण हॉटेलवर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी आझम काझीसह असलम काझी, शोएब काझी, मतीन काझी, अक्रम काझी, रमेश कुंजिरे, अल्ताफ रोहिले, मोहसिन गोदड याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर आझम काझी आणि इतर संशयितांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे हद्दपारीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावानुसार पोलीस अधीक्षक घुगे यांनी आझम काझीसह 8 जणांना सांगली आणि कोल्हापूर 2 जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार केलं आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार मिरजेत प्रचारासाठी येण्यासाठी 1 दिवस उमेदवार आझम काझी याच्यावर पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केल्याने खळबळ उडाली होती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.